कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। ही पोरगी तुम्ही माझ्यासाठी बघताय का तुमच्या होणाऱ्या वाईफच्या मुलीचा फोटो हा? आज मी पाटवड्या करते आणि आमटी करते। आमटी म्हणजे माझी स्पेशालिटी हा काका। तुमचे खाण्यापिण्याचे हाल होत असतील नाही? नाही नाही काही काळजी करू नकोस, आमच्या दोघांची वराडी मेजवानी चालली आहे इथं। पण हर्ष हे जेवला तर तो आसावरीच्या प्रेमात पडेल। माझं लग्न झालं होतं तुझ्याशी। आनंद मलाही वाटतं कधी कधी छान घर बांधावं। अरे वा, जेवायला बसलेत का सगळे? नाही पोहतोय। अंतरा सॉरी प्रियांका तू पण बस ना। मी बसते पण जेवणार नाहीये मी। का डाएट वर आहात का? डाएट आणि मी? नो वे। मग खा ना प्लीज। नीर पण तुम्ही जेवा ना प्लीज। नाही म्हणजे मग आम्हाला पण कळेल ना की काट्या चमच्याने चपाती कशी तोडून खातात। अंतरा खरंच नाही, आज मी हाताने जेवून बघणार आहे। इनफ। जेवताना फक्त जेवावं, बोलू नये। सॉरी। कुणी केली आमटी? मी तू? गॉड किती खारट आहे ही। हर्ष अप्रतिम अप्रतिम झाली आमटी। नाही पण मीठ अगदी बरोबर आहे। छान झाली। अब ताई काय मस्त आमटी केलीस ग। घ्या ना। माझा अंदाज कधीच चुकत नाही। आणि मीठ जास्ती झालं कुणालाच कळलं नाही, कुणीच काही बोललं नाही। तुमच्या नाही लक्षात आलं? आला ना लक्षात, मीठ जास्तच झालं होतं पण तुझ्या हातून नाही काही। म्हणजे मला असं वाटतं कुणीतरी मागावून जास्तीचं मीठ टाकलं असणार। काहीतरीच काय
असं असं कोण कशासाठी करेल अंतराचे? का नाही करणार? तुझी ती लाडकी प्रियांका आहे ना, तिच्यावरच संशय आहे माझा. नाही ग, ती ताई, तिला आपण इथे आलेलंच आवडलेलं नाहीये. लग्नात बघितलंस ना कशी मिरवत होती, हर्षवर्धनांच्या मागे 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 घोटाळत होती. हर्षवर्धन आपल्याला तिच्यापेक्षा जास्त महत्व देत आहेत ना, हेच तिला सलतंय. काय कळत नाही बे. अंतरा, मलाही तिचं वागणं थोडंसं खटकतंय. खटकताय ना? मग मी काल हेच बोलले तर मला कशाला रागवलीस? ऐक ना, आमटीत मीठ जास्ती झालं, तुम्ही काही बोलला नाही मला वाचवण्यासाठी, ते मला कळलं. हर्षवर्धन काहीच कसं बोलले नाहीत. नाही म्हणजे त्यांच्या आई म्हणाल्या होत्या ना की त्यांना जेवणात सगळं व्यवस्थित लागतं, डावं उजवं चालत नाही, तिखट मीठ जागच्या जागी. असं असताना ते काहीच बोलले नाहीत ना. ताई, म्हणजे बघ, हर्षवर्धन गप्प बसले कारण ते बोलले असते तर तुला वाईट वाटलं असतं. याचाच अर्थ ते वरवर कितीही कठोर दिसत असले ना तरी मनाने खूप चांगले आहेत. खरं सांगू अंतरा, मला ना त्यांच्या सगळ्या वागण्याचं गूढच वाटतं अजूनही. अच्छा काकू, आता येतो आम्ही. खूप मज्जा आली तुमच्याकडे. येत जा अधून मधून, संकोच नका करू. हा, नमस्कार करते काकू. बाईसाहेब गेले पाहुणे. हो. काहीतरी चमत्कार झाल्यासारखं वाटत नाही तुम्हाला? अहो, हर्षवर्धन साहेब किती शांत आणि गप्प होते. पोरासोरांनी वाटेल तशी गडबड केली, दंगामस्ती केली, अगदी हवा तसा धुडगूस घातला, आणि तरी सुद्धा. हो ना, दरवेळी मला वाटायचं की आता त्या पोरांना चांगलंच सुनावणार हा. पण सुनावणं तर दूरच राहिलं, पण त्यांचं चुकलं तरी हा त्यांचीच बाजू घेत होता. बरोबर आहे. फार बरं वाटलं ना बाईसाहेब? वाटलं की या पोरांनी जाऊच नये. हे घर असंच हसत खेळतं राहावं. खरंय तुमचं बाईसाहेब. उद्यापासून पुन्हा या घराला मुकेपणाचा शाप. ओ करंडे भाई, जरा पेन द्या ना. ओ करंडे भाई, पेन द्या जरा.
काय हो गोरेबाई, ही अस्मिता लाड अजून रिझ्यूम झाली नाही ना? अहो बरं नाही म्हणे तिला. काही नाही हो, हे मोहिते सर उगाच हुशार हुशार म्हणून तिचे लाड करतात. नावच लाड आहे ना. कारंडे बाई, कसले विनोद करताय तुम्ही? नाहीतर काय. अहो या मयेकर सरांनी काय आपल्याला हसण्यावरती आचारसंहिता लागू केली नाहीये. अहो तिचे वर्ग आम्हालाच घ्यावे लागतायत. पण तुम्ही त्यांना फोन करून विचारत का नाही? काय विचारणार? घरी फोन केला तर नीट बोलत सुद्धा नाही. आणि काय हो गोरेबाई, मी तिच्या घरी एकदा फोन केला होता तर पलीकडचा माणूस माझ्याच अंगावर खेकसला. म्हणाला सारखं सारखं फोन करून काय विचारता, तुम्हाला काय कामधंदे नाहीयेत? काय सांगताय काय? मग काय, ही काय बोलायची पद्धत झाली? परत मी अस्मिताला विचारलं तिच्या घरच्यांबद्दल, तर आपल्या नवऱ्याबद्दल आणि घरच्यांबद्दल एक शब्द सुद्धा काढत नाही तोंडातून. आपण कसं एकमेकांच्या प्रॉब्लेम बद्दल मोकळेपणाने बोलतो, हो की नाही हो जगताप सर? सत्य आहे. तिला किती विचारलं ना तरी उत्तर देत नाही. पक्की आतल्या गाठीची. कारंडे बाई, असं असायलाच हवं. आणि आपल्याला तरी तिच्या खासगी आयुष्याशी काय देणं घेणं आहे हो? शिंदे सर, तुम्ही म्हणजे अगदी पुराण काळातले ऋषीमुनीच आहात. हे मोहिते सर म्हणजे द्रोणाचार्य आणि तुम्ही म्हणजे एकलव्य. कारंडे बाई, इनफ. तुम्ही शिक्षिका आहात हे विसरू नका. शिंदे सर, मी अशीच आहे आणि अशीच राहणार, कळलं? सो मी आत येऊ? या. सो मी अस्मिता लाड, या शाळेत शिक्षिका आहे, जीवशास्त्र शिकवते. हो, बसा बसा. आपण अस्मिता लाड, तुमचा रजेचा अर्ज मला मिळाला होता. तब्येत बरी नव्हती? हो. आता कशी आहे? आता बरी आहे. सर मी आजपासून रुजू होते. बरं झालंय रुजू होत आहे. नाहीतर मी आणि मोहिते गुरुजी विचारच करत होतो सबस्टिट्यूट टीचर ठेवण्याचा. तुम्ही खूप छान शिकवता असं ऐकलंय मी. नाही, छान वगैरे माहीत नाही, पण सर आपला विषय मुलांना चांगल्या तऱ्हेने समजायला हवा. म्हणजे त्यांनी ज्ञान फक्त परीक्षेत पास होण्यासाठी न मिळवता त्यात रस घेऊन शिकायला हवं. म्हणजे आपण जे त्यांना शिकवतो ते त्यांना कायम लक्षात राहायला हवं. निदान माझी तरी तशीच पद्धत आहे. व्हेरी गुड. अहो, माझी ओळख करून देतो. कारण तुम्ही रजेवर असताना त्या कालावधीतच मी रुजू झालो आहे. मी व्हाईस प्रिन्सिपल आनंद मयेकर. हो सर, माहिती आहे. मी बाहेर पाटी वाचली. सर माझी तासाची वेळ झाली आहे, मी निघू? या. थँक्यू. झालं बाई हे रोजचं रहाटगडगं सुरू नाही. सुधाताई, मी मात्र पहिल्यांदाच गेले बर का एवढ्या श्रीमंताच्या घरातल्या लग्नाला. सॉरी. मी पण एवढा मोठा बंगला, ते इंटिरियर डेकोरेशन म्हणतात का काय, ते केवढं किमती होतं नाही. अगं मोठ्यांच्या घरात असंच असतं. हो, लग्नात त्या साड्या, ते नाही त्या साड्या ग, साड्या दागिने केवढं उंची. हा पण ती हर्षवर्धनची आई आहे ना, ती तशी दिसायला साधी होती, म्हणजे वागायला तर त्याहून साधी होती. पण अंगावरची साडी आणि दागिने म्हणशील ना तर लाखाच्या घरातला होता बरं का मामला सगळा. हो. पण बरं का सुधाताई, माझ्या मनात एक विचार आला हा, की आता हे आपलं जे घर आहे ना हे जुनं झालं ग. हे पाडून ना एखादा छान मोठा बंगला बांधावा, नवीन पद्धतीचा, भरपूर खोल्यांचा, पॉश. हे काय वाईट आहे? पुरतंय की आपल्याला सगळ्यांना हे घर? हो, तसं पुरतंय. काय माहितीये का, आता मुलं मोठी नाही का झाली आपली, मग प्रत्येकाला लागणारच वेगळी खोली. शिवाय नवीन पद्धतीचा कधी बांधणार ना. मला हेच आवडतं घर. हो पण आणि बरं का,
घर शेवटी माणसांमुळे असतं. हां, हे बरोबर बोललीस तू. तू काही म्हण, पण एक ना एक दिवस मी माझी सगळी स्वप्न पूर्ण करणार बघ. हर्ष, खूप रिलॅक्स वाटत असेल ना तुला? बहिणीचं लग्न पार पडलं, खूप छान झालं लग्न. म्हणजे तुझी अरेंजमेंट असल्यावर प्रश्नच नाही ना. पाहुण्यांची खूप काळजी घेतलीस तू, विशेषतः अष्टीच्या. दरवेळेला असं तिरकसपणे बोलायची गरज आहे प्रियांका? काय प्रॉब्लेम काय तुझा? तुला कॉम्प्लेक्स आलाय का तिच्यामुळे? कॉम्प्लेक्स? आर यू ओके हर्ष? कॉम्प्लेक्स कुणाचा येतो? अशा माणसाचा त्याच्याबरोबर आपली कंपॅरिझन होऊ शकते. गिव्ह मी अ ब्रेक हर्ष. असावरी बरोबर माझी कंपॅरिझनच होऊ शकत नाही. दॅट्स ट्रू. बी सो सरकास्टिक हर्ष. आणि मला एक कळत नाही, त्या गावठी मुलीत तू असं बघितलंस काय मैत्री करण्यासारखं? काय आहे काय त्या असावरीत? तू एवढा का भाव देतोस त्या लोकांना? मी उगाच माणसं जोडत नाही, तुला माहिती आहे. खरंच असावरी आवडायला तर नाही ना लागली? गुड डे. आय नो तुम्हाला काहीच सांगणार नाहीस, आणि मग एकदम कधीतरी शॉक देशील. आय नो दॅट्स युअर स्टाईल. दॅट्स व्हाय आय लव्ह यू. सचिन, निघालास का रे बाबा? हो अगं, निघतोच आहे. बर. आई, अगं मला थोडंसं बोलायचं होतं तुझ्याशी. म्हणजे तुला काही विचारायचं आहे का? विचार ना. हो अगं, ते आसावरीबद्दलच ना. तू काहीही काळजी करू नकोस. अरे मी स्वतः त्या मोहितेंकडे जाणार आहे, हात जोडून त्यांची माफी मागणार आहे आणि त्यांना सांगणार आहे तुमची मुलगी आमच्या पदरात घाला. मग तर झालं. आई, तुझं बोलणं झालं ना की लगेच मला फोन कर. हो हो, अगदी लगेच फोन करते. तू अगदी निर्धास्तपणे जा. जा. हो, येतो. ये बाबा, येतो. सावकाश. असं काय बघताय? काय नाही, तुझं हे मनपरिवर्तन झालेलं बघून मला शंकाच वाटायला लागले.
अवघाची हा